श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. तुम्हाला माहीत आहे का, धनत्रयोदशीच्या दिवशी जो एक साधा दीप लावला जातो त्यात असते जीवन जपण्याची अद्भुत शक्ती. होय, आज आपण जाणून घेणार आहोत या दिवसामागचा खरा अर्थ, त्याची पवित्र कथा, पूजाविधी आणि यमदीपनाचं गूढ. तर चला सुरू करूया एक पवित्र प्रवास धनत्रयोदशीचा. धनत्रयोदशी, ज्याला आपण धनतेरस असंही म्हणतो, ही दिवाळीच्या उत्सवाची सुरुवात आहे. हा दिवस फक्त संपत्तीचा नाही तर आरोग्य आणि दीर्घायुष्याचा उत्सव आहे. कारण या दिवशी प्रकट झाले होते भगवान धन्वंतरी, आयुर्वेदाचे जनक, अमृतांचे वाहक आणि जीवन संवर्धनाचे प्रतीक. पुराणानुसार एकदा देव आणि असुर यांच्यात युद्ध सुरू झालं. त्यावेळी देवांची शक्ती कमी होत गेली, देव दुर्बल झाले आणि असुर प्रबळ झाले. तेव्हा भगवान विष्णूंनी देवतांना दिला एक उपाय. श्री सागराचं मंथन करा, म्हणजे समुद्र मंथन, आणि अमृत प्राप्त करा. मंदर पर्वत झाला मंथनाचा दंड आणि वासुकी नाग झाला दोर. देव एका बाजूला, असुर दुसऱ्या बाजूला, आणि सुरू झालं ते महासमुद्र मंथन. त्या मंथनातून एका मागोमाग चमत्कार प्रकट होऊ लागले. रत्ने, औषधी, अप्सरा, कामधेनू, ऐरावत, चंद्र आणि लक्ष्मी देवी. शेवटी अखेरीस सुवर्ण तेजाने झळकत प्रकट झाले भगवान धन्वंतरी, भगवान विष्णूंचे अवतार. त्यांच्या हातात होता अमृताने भरलेला कलश, आणि पुढे या भगवान धन्वंतरीचं मानवजातीला आयुर्वेदाचं ज्ञान दिलं. म्हणूनच धनत्रयोदशीला आपण आरोग्याचा उत्सव मानतो. या दिवशी धन्वंतरी देवाची पूजा केली जाते. दीर्घायुष्य, रोगमुक्ती आणि शांततेसाठी धन्वंतरी देवाची पूजा करताना म्हटला जातो एक पवित्र मंत्र, तो म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय, धन्वंतरेय अमृतकलशहस्ताय, सर्वभय विनाशाय, त्रैलोक्यनाथाय, श्री महाविष्णवे नमः. या मंत्राचा अर्थ, हे भगवंत धन्वंतरी, तुमच्या हातातील अमृत कलशाने आम्हाला आरोग्य, आयुष्य आणि निर्भयता द्या. हा मंत्र 108 वेळा जपल्यास त्याचे फल 10 पट वाढते. त्याचा मंत्र जप व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे, नक्की पहा. हा मंत्र जपताना जणू जीवनाचं रक्षण स्वतः विश्व करतंय अशी अनुभूती येते. या धनत्रयोदशीच्या दिवशी अजून एक विलक्षण कथा सांगितली जाते, ती म्हणजे यमदीपनाची कथा. राजा हिमाचा पुत्र, ज्याचा मृत्यू 16व्या वर्षी ठरलेला होता. राजा व राणीने मुलाचं लग्न लावलं, पण नियतीचा दिवस जवळ आला होता. त्या रात्री भविष्यवाणीप्रमाणे यमराज सर्परूपात पृथ्वीवर येणार होते. मात्र राजकुमाराची पत्नी श्रद्धा आणि बुद्धीने सज्ज होती. तिने संपूर्ण राजवाडा सोन्या चांदीच्या नाण्यांनी सजवला. दरवाजाजवळ असंख्य दिवे लावले. प्रत्येक दिवा प्रकाशात झळकत होता. ती रात्रभर गाणी म्हणत, कथा सांगत त्याला जागं ठेवत राहिली. जेव्हा यमराज सर्परूपात त्या खोलीत आले, तेव्हा सोन्या चांदीचा तेज आणि दिव्यांचा तेजाने त्यांचे डोळे दिपले. ते परत गेले आणि राजकुमाराचं जीवन वाचलं. त्या दिवसापासून सुरू झाली परंपरा यमदीपदानाची. यमदीपदान विधी समजून घ्या आणि न विसरता नक्की धनत्रयोदशी दिवशी आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी हा विधी करा. धनत्रयोदशीच्या रात्री घराच्या मुख्य दरवाजाच्या दक्षिण दिशेला तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. असं मानलं जातं की यामुळे धर्मराज प्रसन्न होतात आणि त्या घरातील कोणाचाही अपमृत्यू होत नाही. त्या दिव्यात काही पैसे टाकावेत. हे कर्तव्य आणि दान याचं प्रतीक आहे. लक्षात ठेवा, दिव्याची वात 4 मुखी असावी, म्हणजे 4ही दिशांकडे तोंड असलेली, आणि दिवा ठेवताना हा पवित्र मंत्र म्हणावा. मृत्यूनापाशदंड्याभ्याम कालेन चेमया सह त्रयोदशाम दीपदानात सूर्यजः प्रियतामिती. या मंत्राचा अर्थ आहे, हे यमराज, या त्रयोदशीच्या दिवशी अर्पण केलेल्या दीपामुळे आमचं रक्षण व्हावं आणि सूर्यपुत्र धर्मराज प्रसन्न होत. म्हणूनच धनत्रयोदशी म्हणजे धन, आरोग्य आणि आयुष्याचा उत्सव आहे. ही केवळ पूजा नाही, ही आहे जीवन साजरं करण्याची प्रार्थना. एक दीप जो धन्वंतरीच्या आरोग्याचं प्रतीक आहे, एक दीप जो यमराजाच्या कृपेचा संदेश आहे, आणि एक दीप जो आपल्या घरात लक्ष्मीचा प्रकाश पसरवतो.
या दिवशी लावलेला प्रत्येक दीप सांगतो, प्रकाशात राहा, श्रद्धेत राहा आणि जीवन सुंदर करा. धनत्रयोदशीचे महत्त्व अनेक पैलूंनी आहे. आयुष्यातील आरोग्य आणि समृद्धी. धन्वंतरीचे पूजन आरोग्याचे प्रतीक आहे. देवी लक्ष्मी आणि कुबेर यांच्या पूजेमुळे धन, संपत्ती आणि समृद्धीची इच्छा व्यक्त केली जाते. यमदीपदान. मृत्यूपासून बचावासाठी घराच्या बाहेर यमराजासाठी दीप लावला जातो. हा दीप म्हणजे जीवन रक्षणाचं प्रतीक आहे. खरेदीचा शुभ दिवस. हा धनत्रयोदशी हा दान, खरेदी, चांदी, सोनं, भांडी यासाठी अत्यंत शुभ दिवस मानला जातो. या दिवशी खरेदी केल्याने घरात धन टिकतं आणि वाढतं. शुभ ऊर्जा आणि स्वच्छता. या दिवशी घर स्वच्छ करणं, दिवा लावणं, रांगोळी काढणं हे सर्व आपल्या वातावरणात शुभ ऊर्जा आकर्षित करतं. काही प्रथा असंही सांगतात की दिवाळीपूर्वी घरात आणि घराबाहेर 13 दीप लावावेत. हे 13 दीप म्हणजे 13 दिशांना शुभतेचं आमंत्रण आहे. काही ठिकाणी धनत्रयोदशीला तीळ, गूळ आणि धान्य अर्पण करण्याची परंपरा आहे. हे धनवृद्धीचं प्रतीक मानलं जातं. जर आपल्याकडे पैसा येतो पण टिकत नाही तर धनत्रयोदशी ते लक्ष्मीपूजन या काळात देवी लक्ष्मीला एक जोडी लवंगा चढवा. असं केल्याने धन स्थिर राहतं आणि खर्चावर नियंत्रण येतं. या दिवशी साखर, बत्ताशे, खीर, तांदूळ, पांढरे कपडे किंवा पांढऱ्या वस्तूंचं दान करणं अत्यंत शुभ मानलं जातं. अशा दानांचे धन कमी होत नाही, उलट जमापुंजी वाढते आणि कामातील अडथळे दूर होतात. दान म्हणजे केवळ वस्तू देणं नाहीये, तर शुभतेचा प्रवाह निर्माण करणं आहे. या धनत्रयोदशीला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद, धन्वंतरीचं आरोग्य आणि कुबेराची समृद्धी तिघांचं एकत्र स्वागत करूया. आता जाणून घेऊयात धनत्रयोदशीच्या पूजेची पूर्ण तयारी, सामग्री आणि विधी, जी केवळ पूजेपुरती नाही तर तुमच्या संपूर्ण घरात शुभ ऊर्जा निर्माण करणारी आहे. या दिवशी देवी लक्ष्मी, भगवान धन्वंतरी आणि कुबेर महाराजांची पूजा केली जाते. आरोग्य, संपत्ती आणि समृद्धीचा एकत्र उत्सव आहे. पूजा सुरू करण्यापूर्वी चला पाहूया धनत्रयोदशीसाठी आवश्यक सामग्री. ही प्रत्येक वस्तू फक्त पूजेसाठी नाही तर आपल्या श्रद्धेचं, विश्वासाचं आणि प्रेमाचं प्रतीक आहे. सर्वात आधी लक्ष्मी माता, भगवान धन्वंतरी आणि कुबेर महाराज यांच्या मूर्ती ठेवा, कारण हेच आहेत आपल्या पूजेचं केंद्रस्थान. यानंतर एक स्वच्छ कलश सजवा, त्यावर नारळ, पान आणि फुलं ठेवा. ही समृद्धीची पहिली चावल आहे, शुभारंभाची निशाणी आहे. अक्षदा, फूल आणि दीप तयार ठेवा, कारण भक्तीचं अर्पण शब्दांनी नाही तर भावनांनी केलं जातं आणि प्रकाशाचा दीप म्हणजे आपल्या श्रद्धेचं तेज, आपल्या अंतकरणातील उजेड. तुपाचा अथवा तेलाचा दीप पेटवा, तो प्रकाश आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे. तीळ, गूळ, धान्य आणि सिक्के या फक्त वस्तू नाहीयेत, आहेत आपल्या परंपरेचा वारसा, शुभतेचा आशीर्वाद आहे. फळ, मोदक आणि मिठाई हे श्रद्धेचा स्वाद आहेत, प्रेमाने केलेलं अर्पण. धूप, अगरबत्ती आणि कापूर यांच्या सुगंधातून देवतांना आमंत्रण दिलं जातं. जणू आपल्या घरभर पसरतो तो दिव्य सुगंध देवतांचं अस्तित्व घेऊन. आणि शेवटी पूजा पुस्तिका आणि स्वच्छ वस्त्र ठेवा, कारण श्रद्धा फुलते ती शुद्धतेच्या पायांवर. आता पूजा सुरू करण्यापूर्वी स्वतःला, मनाला आणि घराला स्वच्छ करा, कारण शुद्ध मनाने केलेली पूजा सर्वार्थाने पूर्ण होते. आता घरातील पूजा कोपरा स्वच्छ करा, लाल किंवा पिवळ्या कपड्यावर कलश ठेवा, फुले मांडून रांगोळी काढा, जेणेकरून देवीचे स्वागत दिवाळीप्रमाणे होईल. मनापासून कलशासमोर उभं राहा, हात जोडून संकल्प मांडा, या पूजेने आम्हाला आरोग्य, सुख आणि संपत्ती लाभो आणि आपल्या मनातील एक विशिष्ट इच्छा शांततेत जपा. आतापर्यंतची सर्व तयारी झाली की स्वच्छ पाण्याने आचमन करा. पाण्याने हात, मुख व पावले धुवा आणि पवित्र जलाने मूर्तींना अक्षतांचे स्पर्श द्या. आपल्या हृदयात लक्ष्मी माता, धन्वंतरी व कुबेर भगवान यांचे चित्र उभे करा. त्यांचे रूप समोर ठेवून थोडा वेळ शांतपणे ध्यान करा. ते आपले आव्हान स्वीकारतील. प्रथम अक्षदा आणि फुलं अर्पण करा, नंतर हलक्या हाताने नैवेद्य ठेवा. फळे, खीर किंवा घरच्या बनवलेल्या गोडीची एक छोटी थाली देऊन शुभ कामना व्यक्त करा. आता शांतपणे पुढील मंत्र जपा. ओम नमो धन्वंतरी, अमृत कलश हस्ताय नमः आणि ओम श्री
ओम श्रीं ह्रीं क्लीं महालक्ष्मी नमः. प्रत्येक उच्चारात तुमची श्रद्धा मिसळा. प्रत्येक मंत्रात तुमचं मन ओता. संध्याकाळी तुपाचा किंवा तिळाचा दीप पेटवून घराच्या प्रत्येक खोलीत आणि विशेषतः मुख्य दरवाजाच्या दक्षिण दिशेला एक दीप ठेवा. हा दीप यमराजाला अर्पण असून तुमच्या कुटुंबाचे रक्षण करतो, अंधारावर प्रकाश पसरवतो. संपूर्ण पूजा संपल्यानंतर वातावरणात एक अद्भुत शांतता पसरते. तेव्हा देवी लक्ष्मी, भगवान धन्वंतरी आणि श्री कुबेर यांच्यासमोर आरतीचा दिवा उजळवा. त्या आरतीच्या ज्योतीत आपलं संपूर्ण मन, भावना आणि कृतज्ञता अर्पण करा. जसा आरतीचा घंटांचा निनाद होतो तसं वातावरणात एक वेगळंच पवित्र तेज पसरतं. त्या क्षणी असं वाटतं मनाला प्रत्येक संकल्प, प्रत्येक प्रार्थना जणू विश्वापर्यंत पोहोचवते आहे. आरतीनंतर देवीला नैवेद्य दाखवा. फळ, मिठाई किंवा खीर यासारखा प्रसाद अर्पण करा आणि नंतर तो प्रसाद सर्व कुटुंबियांना व प्रेमाने आलेल्या पाहुण्यांना द्या. ही केवळ देणगी नाही तर शुभता वाटण्याचा क्षण आहे. कारण प्रसादात असते ती देवतांची कृपा, आरतीत असते ती प्रकाशाची शक्ती. या पवित्र क्षणानंतर हात जोडून मनोभावे देवतांना धन्यवाद द्या. हे लक्ष्मी माते, हे धन्वंतरी देव, हे कुबेर महाराज, आमच्या घरात आरोग्य, समृद्धी, आनंद आणि शांतता नित्य राहू दे. दिव्यांच्या उजेडात आरतीचा शेवटचा निनाद घुमतो आणि त्या प्रकाशात मन शांत होतं. जणू घरभर लक्ष्मीचा प्रकाश, आरोग्याची कृपा आणि समृद्धीची झळाळी पसरते. म्हणून या दिवशी आपल्या घरात येऊ दे धन्वंतरीचं आरोग्य, लक्ष्मीचा प्रकाश आणि यमदीपांचं रक्षण. तुमच्या घरात लक्ष्मी व समृद्धी नित्य राहो, यमराजाकडून रक्षा मिळो आणि आपल्या सर्वांच्या जीवनात शुभचिंतन, सुख, समृद्धी आणि आरोग्य नित्य वाढो. हा दिवस केवळ पूजा करण्याचा नाही तर स्वतःला, घराला आणि जीवनाला शुभतेच्या प्रकाशाने उजळवण्याचा आहे. या धनत्रयोदशीला तुमच्या घरात दिव्यांची प्रभा पसरू दे. धनत्रयोदशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जय लक्ष्मी माता, जय धन्वंतरी देव, जय कुबेर महाराज. श्री स्वामी समर्थ.